तर आज बघूयात पायनॅपल शिरा कसा करायचा ते। यासाठी आपल्याला 2 चमचे तूप घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये 1 वाटी रवा घेतलेला आहे, जाडसर रवा इथं घेतलेला आहे। थोडंसं तूप अजून घालून छान असा तांबूस रंग येईपर्यंत हा रवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे। हा भाजलेला रवा आता बाजूला काढून घ्यायचा आहे। या कढईमध्ये आता परत 2 चमचे तूप घालून बारीक चिरलेले पायनॅपलचे तुकडे याच्यामध्ये घालून 2 मिनिटं वाफ घ्यायची आहे। छान परतला गेल्यानंतर हे सॉफ्ट होतील। अशा पद्धतीने याच्यामध्ये आपण भाजलेला रवा ॲड करून घ्यायचा आहे। आता 1 वाटी प्रमाणानुसार 3 वाट्या गरम पाणी इथं घातलेलं आहे। गरम पाणी घातल्यानंतर थोडंसं मिक्स करून 10 मिनिटं वाफ घ्यायची आहे। बघा सगळ्या रव्यानी पाणी शोषून घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये आपल्याला 1 वाटी साखर घालायची आहे। 2 मिनिटं परतून घ्यायचं आहे आणि परत एकदा तूप टाकून घेऊयात, म्हणजे छान अशी आपल्या शिऱ्याला ग्लेज येते। 2 मिनिटं परत एकदा झाकून वाफ काढून घ्यायची आहे। आता मस्तपैकी आपला मऊसूत पायनॅपल शिरा तयार झालेला आहे। नक्की ट्राय करून बघा। धन्यवाद।